मिरजेतील शासकीय रुग्णालयाच्या प्रसूतीपश्चात कक्षातून 3 मे रोजी कोळे येथील कविता समाधान अलदर या महिलेचे 3 दिवसांचं बाळ महिलेने घेऊन गेल्याची घटना घडली होती। दिनांक 5 मे रोजी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तिच्याकडून चोरीला गेलेलं बाळ ताब्यात घेऊन त्याच्या आईकडे सुपूर्द केले। या घटनेची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन बाळाची त्याच्या मातेकडून आस्थेने विचारपूस केली आहे आणि झालेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली। यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय अधीक्षक प्रियंका राठी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात क्राईम रेट कमी होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाळ चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर अगदी कमी कालावधीत पोलीस पथकाने बाळ शोधून काढले। हे बाळ सुरक्षित आहे। रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे बसवण्यासाठी तसेच रुग्णालयाची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू असं ते म्हणाले। या प्रकरणात पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करून आरोपी महिलेस अटक करून बाळ ताब्यात घेतल्याबाबत तपास पथकाचं अभिनंदन केलं। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक प्रसंगी या पथकातील सर्वांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे। सरकारी रुग्णालयातून एका आमच्या ताईचं बाळ चोरीला गेलं बरोबर नाही, परंतु पळवलं गेलं, नेलं गेलं। त्याच्यामागची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे। पण फायनली सांगली पोलिसांचं एक वैशिष्ट्य मी मानतो की क्राईम रेट कमी व्हावा याचा तर ते प्रयत्न करत आहेत, पण एखादी घटना घडल्यानंतर शोध लागणं हे खूप कमी तासामध्ये ते करत आहेत। तसं 57 तासामध्ये CCTV आणि फोनचं लोकेशन याच्यातून त्या महिला त्यांनी शोधून काढल्या, बाळ ताब्यात घेतलं आणि आता ते सुरक्षित बाळ त्याच्या आईकडे आहे। त्या ताईंची सिझरिंग झाल्यामुळे अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलला राहावं लागेल, ते आपल्या आपल्या घरी जातील। याच्यामध्ये इथली सुरक्षा, इथले सुरक्षा रक्षक असे बरेच विषय निर्माण झालेले आहेत। परंतु मी कशाचंही समर्थन करत नाही, पण अशा इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतके पेशंट, त्यांचे नातेवाईक, त्याच्यामध्ये CCTV प्रखर असणं, प्रभावी असणं, ॲडव्हान्स असणं हे आगामी काळात केलं पाहिजे की जेणेकरून लवकर आपल्याला शोध लागतो। म्हणजे एवढ्या मोठ्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखीन कशी स्ट्रॉंग करता येईल, येणाऱ्या जाणाऱ्यांची काही एंट्री घेता येईल का, असं आम्ही नक्की प्रयत्न करू।